ज्यांचं घर त्यांचेच रूल्स, या माझ्या कालच्या व्हिडिओने धुमाकूळ घालून ठेवलाय सासू सुनांमध्ये. अरे पण मी काय चुकीचं बोलली? तुम्ही लोकांना नेहमी मलाच चुकीचं बोलता. पोरांना काय एवढ्या मिरच्या लागतात ना, मला खरंच कळत नाही. सासू सुनेचं चाललंय हे मध्ये डिवची का करत असतात ना वंशाची दिवे, मला खरंच माहित नाही. एकदम सिंपल रूल आहे. त्या बाईने तिचं घर ठीक आहे 40-50 वर्ष संसार करून तिच्या सिस्टमनुसार चालवलेलं आहे. तुम्ही लग्न करून जाणार आणि तिच्या घरात शायनिंग मारणार तर ती नाहीच खपवून घेणार. म्हणून मी तुम्हाला क्लिअरली बोलली, जिचं घर तिचे रूल्स. तुमचं घर नाही येते तुम्ही तिथे शांतपणा करू नका. आता काही बायकांनी मला अशाही कमेंट केल्या की अगं माझं आणि माझ्या नवऱ्याचं घर आहे. ठीक आहे, जर तुम्ही दोघं EMI भरता तर तुमचंच चालणार. तर तुमचे तिथे येऊन जर सासू सासरे जास्त शायनिंग मारत असतील तर त्यांना बोलायचं EMI तुम्ही भरा. आणि काही अशा पण आहेत लेडीज, त्या बोलतात की माझ्या नवऱ्याने सगळं केलंय, माझ्या नवऱ्याने. अगं पण तुझा नवरा तो त्यांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा जे बोलणार तेच होणार. जर त्याला आवडतं ना, त्याच्या आई वडिलांनी तुझ्यावर दादागिरी केलेली तर दादागिरी होणारच. कारण मुलगा तर त्यांचा आहे ना. त्यामुळे मी काय बोलते, तुमचं तुम्ही करा. सिरियसली सांगते मी. तुझं काय आहे त्या घरामध्ये? तू पैसा कमावून आणलेलं घर आहे का ते? नाही ना. मग तू गप्प बस, तू गप्प बस. मग तुझ्या नावावर घर घे आणि मग आवाज चढव. तुझ्या सासूसारखं नको करायला जाऊ, आत्ताच सांगते मी. मग तूही नंतर तुझ्या सासू सारखीच बनणार जेव्हा तुझ्या घरात सून येणार. आणि हेच होतं, तुझ्या सासूने पण काय स्वतः कमवलेल्या पैशाचं ते नाहीये, ते आहे सासऱ्याच्या पैशाचं किंवा तिच्याही सासऱ्याचं किंवा सासूचं असेल. पण तिने 30-40 वर्ष आता सगळ्यांचं केलंय, सिंपती जमा केली आहे, रडगाणी केली आहे, मी आयुष्यभर हेच करत आली, हे असं सगळं मेलोड्रामा केलेला आहे तिने. मग आता तू मला सांग, अचानक तू त्यांच्या घरात येऊन तुझं कोण ऐकणार आहे? नाही ना. मग सारखं पोरांना बोलत बसणार की मी किती सहन केलं, मी किती सहन केलं. आता त्यांनी का सहन केलं ते त्यांना माहिती आहे. त्यांनी ते सहन केलं कारण त्यांच्याकडे पण एज्युकेशन नव्हतं, त्याही जॉब करत नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना सहन करण्याव्यतिरिक्त काही ऑप्शन नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळातही बऱ्याचशा बायका जॉब करून घर सांभाळत होत्या, पण त्याही या जाचाला फेस करत होत्या. का? कारण हा समाज, सो कॉल्ड ते 4 आणि 40 लोक काय बोलतील म्हणून या भीतीने त्या बायका सहन करायच्या. आताच्या बायका घंटा काय सहन करत. हा, कारण की पहिले खूप जमिनी वगैरे असायच्या, त्यामुळे काय ऑप्शन होता ना, माहितीये ना. नंतर सासू सासऱ्यांचं सगळं गटुळं आपल्यालाच मिळणार आहे. पण आताच्या सासू सासऱ्यांकडे पण काही नाहीये, ते पण कंगाल. आणि त्यांचं ऍटिट्यूड त्यांच्या सासू सासऱ्यांसारखं आहे. तर प्लीज त्यांचं काही ऐकू नका. एवढ्या महाग आहेत तर अजिबात ऐकू नका. आणि तुम्हाला पण मी सांगते, तुमच्या नवऱ्याच्या जीवावर तुम्ही पण जास्त उड्या मारू नका. कारण आजकालचे नवरे भरपूर पैसा कमवतात, भरपूर प्रॉपर्टी घेतात, पण बायकोच्या नावावर काहीच करत नाही. कारण बायका सोडून जातात. त्याच्यामुळे तुमच्या नावावर काय नाही तर आवाज वाढवू नका, चढवू नका. स्वतःचा आवाज बनण्यासाठी आधी स्वतः कमवा. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की काय ज्योती इतके दिवस आमच्या बाजूने बोलत होती, आता बरं तू सासू सासऱ्यांच्या बाजूने बोलते. मी पहिल्यापासून जे खरं आहे त्याच्याच बाजूने बोलते. ठीक आहे. तुम्ही जर नाही कमवत तर चुपचाप सासू बोलेल ते ऐका. आणि जर तुम्ही कमवत असाल तर प्लीज बोला, काही फालतूचं कोणाचं ऐकून घेऊ नका. जो EMI भरणार तोच बोलणार. ठीक आहे.